में भाकर आराम काम करेंगे। एवढा मोठा हलवा आहे 3000 रुपयाला अख्खी। भोळ लागल्यानंतर प्रॉफिट होतं किंवा त्याच्यातून त्याला जी लॉटरी लागते। मला उचलता पण नाही। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल पाटील्स ऑन व्हील्स। तर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर एक शॉर्ट इंट्रो देते। माझं नाव आहे सुष्मिता आणि माझ्या हस्बंडचं नाव आहे सिद्धेश। आम्ही या चॅनलवर ट्रॅव्हल, फूड आणि इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स बनवतो। तर आज आपण तुमच्यासाठी आगळा वेगळा असा ब्लॉग घेऊन आलेलो आहे आणि तो आहे वसई नायगावचं फिश मार्केट। हे एक होलसेल फिश मार्केट आहे आणि इथे तुम्हाला खूप होलसेल रेटमध्ये कमी प्राईसमध्ये फ्रेश मच्छी भेटेल। चला तर मग आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करू कसं आहे हे मार्केट आणि तुम्हाला रिव्ह्यू देतेच बाहेर आल्यावर। तर गाईज, या फिश मार्केटमध्ये कसं पोचायचं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते। तर आपल्या वसई नायगावचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथे तुम्ही उतरलात ट्रेनमधून की बाहेरच शेअर ऑटो असतात, 15 रुपीज प्राईस असते आणि इथे तुम्ही 5 मिनिटात पोहोचू शकता या फिश मार्केटमध्ये। विदिन 1 किलोमीटरच्या आतच आहे आणि इथे आलात की तुम्हाला एकदम व्हरायटी ऑफ फिश बघायला भेटतील। तुम्ही जी बोलाल तुम्हाला जी पाहिजे ती मच्छी एकदम स्वस्त आणि मस्त रेटमध्ये तुम्हाला भेटणार आहे। चला तर गाईज, मग आज जाऊन बघू काय आहे आणि काय नाही। गाईज, 500 रुपयाला पूर्ण टप भेटतोय आपल्याला। कितीला कोळंबी? 1100, 1100, 1100, 40 किलो मानलेली 3000 रुपयाला अख्खी। गाईज, इथे लिलाव चालू आहे आणि हे सगळे जे सुरमई तुम्ही बघतायत 6000ला त्याचा लिलाव झालेला आहे। गाईज, हा हलवा आहे 2500ला पूर्ण सगळं मिळणार तुम्हाला। बापरे, किती मोठ्या सुरमई आहेत गाईज। गाईज 12 किलोची सुरमई आहे, मला उचलता पण नाही। गाईज, मी सुरमई जी उचललेली ती 15 किलोची होती, मला उचलता पण येत नव्हती। तिची प्राईस आहे 7000 रुपये। गाईज, हा ट्रे बघा 1000 रुपयाला आहे। गाईज, 2000 रुपयाला 2 पीस। गाईज, ही मुशी मच्छी आहे, अख्खा 35-40 किलोचा ट्रे आहे आणि 5000ला तुम्हाला अख्खा ट्रे भेटणार आहे। गाईज, हा बांगड्याचाच कोणता तरी प्रकार आहे आणि ही अख्खी मच्छी कितीला बोलला ते? 2200 रुपये। आणि ही अख्खी मच्छी 2200 रुपयाला आहे। गाईज, माझ्या मागे शिंगाडा मच्छीचा तुम्ही ट्रे बघू शकता। हा 35-40 किलोचा ट्रे आहे आणि या मच्छीची कॉस्ट आहे 2500 रुपये एक ट्रेची। गाईज, हे पापलेट तुम्ही बघू शकता 2000ला 7 पापलेट तुम्हाला भेटणार आणि ते पण मोठ्या साईजचे आणि फ्रेश। गाईज, हा मांदेलीचा ट्रे बघू शकतात, एकदम ताजी मांदेली आहे आणि अख्ख्या ट्रेची किंमत आहे 3000 रुपये। बघा किती ताजी, मस्त, मला असं वास होतं, असं वाटतं तळून खावी लगेच। दाखवायला काय गाईज, ही बघा तारली मच्छी आहे, ही 800 रुपयाला एवढी अख्खी तुम्हाला भेटेल। 500 रुपयाला आता 500। गाईज, 700 रुपयाला अख्खा हा टब भेटणार आहे तुम्हाला शिंपल्यांचा। किती किलो असेल हे? 5 किलो। ओके, 5-6 किलो शिंपल्या फक्त 800 रुपयाला। गाईज, आपण इथे आता सध्या बार्गेनिंग नाही करत आहे यांच्यासोबत, कारण की आपण घेत नाही, पण तुम्ही जर इथे आलात तर एकदम पाहिजे तशी बार्गेनिंग करा, किती पण कमीमध्ये तुम्हाला भेटेल। गाईज, ही मच्छी तुम्ही बघू शकता हा साईडला, ही अख्खी 1200 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे आणि ही ह्याची अंदाज आहे 1000-1200 अख्खी मांदेली। गाईज, बांगडा बघा 3000ला अख्खा ट्रे भेटणार आहे तुम्हाला। हे बघ, हा बघा किती मोठा बांगडा आहे आणि फ्रेश आहे एकदम। एकदम ताजी मच्छी तुम्हाला इथे भेटणार आहे, एकदम फ्रेश। 4000। गाईज, कोळंबी बघा एकदम ताजी अख्खा ट्रे 4000ला तुम्हाला भेटणार आहे। किती किलोचा आहे? 35 kg, 4000 रुपीज ओनली। इथे जर तुम्ही
घ्यायला आलात तर अजून तुम्ही बार्गेन करून कमीमध्ये घेऊ शकता. खेकडे कितीला? 2000. गाईस खेकड्यांचा अख्खा ट्रे 2000 रुपये. गाईस बोटीमधून डायरेक्ट इथे मच्छी उतरली जाते, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम फ्रेश आणि ताजी मच्छी भेटणार आहे. आणि इथेच सगळीकडे मच्छीचा लिलाव होतो आणि आपण म्हणजे स्मॉल क्वांटिटीमध्ये फक्त पण तुम्ही घेऊ शकता एक एक पीस वगैरे, जसं तुम्हाला हवं तसं एकदम रिजनेबल प्राईसमध्ये. 1600, 1700, 1800, 2000. गाईज ही बघा 1100 रुपयाला ही मच्छी आहे. ताम मच्छी 1100 रुपये. गाईज 500 रुपयाला मांदेली, अख्खी मांदेली 500 रुपये. 500 रुपये, 500 रुपये. 1300, 1300, 13, 13, 1200 ने 100 के विरी. कितना बजे चालू होता है ये मार्केट? 5 बजे. कितना? 5 बजे. 5 वाजता गाईज चालू होतं. और कितने बजे तक रहता है? मार्केट ऊपर रहता है 7, 8 बजे, 9 बजे, 10 बजे तक. 7, 8, 9 जेव्हापर्यंत जेव्हा जसा लिलाव सांगतो तसं बंद होतं 8-9 वाजेपर्यंत. म्हणजे अंदाजे सांगा ना किती प्राईस आहे? 80,000. एवढ्या सगळ्या ह्याची गाईज पूर्ण मच्छीची 80,000 प्राईस आहे. ती पाला मच्छी आहे, तुम्ही बघू शकता किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे आणि एकदम फ्रेश आहे. तुमच्याकडे फॅमिली फंक्शन पार्टी वगैरे असेल तर तुम्ही इथे येऊन बल्कमध्ये मच्छी घेऊ शकता. तुमच्या बाजूच्या ज्या काकू राहत असतात आपल्या बाजूला, त्यांना बोलायचं चल जरा माझ्याबरोबर, त्यांना पण घेऊन यायचं आणि फ्रेश ताजी मच्छी एकत्र अशी घेऊन जायची घरी, मस्त तळायची आणि खायची. कधीपासून आहे तुम्ही या मच्छीच्या बिझनेसमध्ये? लहानपणापासून काही मच्छीचा बिझनेस करताय? बुधवार आणि रविवार सोडून बाकी सर्व दिवशी असते. बुधवार आणि रविवार सोडून बाकी सर्व दिवशी मार्केट असतं. आणि कोणती कोणती मच्छी असते? सर्व प्रकारची मच्छी. लिलावाला सर्व प्रकारची मच्छी असते. 42. गाईज आम्ही कधीच या मार्केटमध्ये आलो नव्हतो मच्छी घ्यायला, मुंबईमध्ये असून पण माहीत नव्हतं. तर तुम्ही आलात तर इथे तुमचे बार्गेनिंग स्किल्स पण इम्प्रूव्ह होतील आणि फक्त तुम्हाला बार्गेन करायची देरी आहे आणि बस तुम्हाला पाहिजे ती मच्छी एकदम कमी प्राईसमध्ये तुम्ही इथे येऊन घेऊ शकता. आणि इथे आलात की मस्त ताजी ताजी मच्छी घरी घेऊन जालच तुम्ही. आणि आम्ही पण आता फक्त ब्लॉग करायला आलेलो, पण इकडची मच्छी बघून आम्हाला पण घ्यावीशी वाटते आणि आम्ही जी घेऊ मच्छी त्याचे प्राईस पण तुम्हाला सांगू आणि दाखवू पण. चला तर मग मच्छी घ्यायला आमच्यासोबत. गाईची 2-2.5 किलोची सुरमई फक्त 500 रुपीजला घेतली आम्ही, ते पण एकदम फ्रेश. आणि इथून मच्छी घ्यायची असते आणि मला मागच्या साईडला कापायची असते. गाईज इथे मच्छी घेतली तर उर्वशी ताई आहे आपली, तिच्याकडे तुम्ही मच्छी कट करायला देऊ शकता एकदम फ्रेश. तर गाईज आपण तर मस्त मच्छी घेतली आहे, तुम्ही पण इथे आलात तर मस्त ताजी फ्रेश मच्छी घेऊ शकता. आणि इथे जर तुम्ही बार्गेन केलं तर नक्कीच तिथून मच्छी घ्या, कारण की बार्गेनिंग करून न घेणं हे चांगली गोष्ट नाही आहे. घ्यायची असेल तरच बार्गेन करा आणि मग तुम्हाला एकदम ताजी फ्रेश मच्छी भेटेल. गाईज हा बघा केवढा मोठा हलवा आहे. तर गाईज इथे एकदम फ्रेश आणि मस्त आणि कमी प्राईसमध्ये मच्छी भेटते. मगाशी जी तुम्हाला आम्ही जी सुरमई घेतली 500 रुपीजला 2-2.5 किलोची, तीच जर आम्ही अंधेरीच्या मार्केटमधून फिश मार्केटमधून घेतली असती तर 2000 ते 2200 रुपयाला आम्हाला पडली असती. तर बघा तुम्ही किती प्राईस डिफरन्स आहे. तुम्हाला जर बल्क क्वांटिटीमध्ये मच्छी घ्यायची असेल तर दिस इज द प्लेस, कम हिअर अँड टेक फ्रेश फिश. गाईज लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी अशी बार्गेनिंग केली आहे. मगाशी इथे आजीने 1200 रुपीज मच्छीची प्राईस सांगितलेली, पण आम्ही फक्त 500ला घेतली ती आणि मला खूप आनंद होतोय आणि ताजी फ्रेश मच्छी भेटली आहे. गाईज हा बघा सिद्धेश, हॅलो, हा माझा कॅमेरामॅन पण आहे. आणि तुम्हाला माहिती आहे हा फक्त सिलेक्टेड मच्छी खातो, जसं की सुरमई, बांगडा वगैरे. आणि मला सुरमई पण नाही आवडत, मला बांगडे जास्त आवडतात. आणि खूप 36 आकडा आहे कोळंबी. आणि गाईज कोळंबीवरून एक सीन सांगतो. लग्न व्हायच्या आधी आहे ना, हिच्या नातेवाईकांनी मला केळवणला बोलवलेलं जेवायला. तर त्यांनी रोहनच्या मम्मीने बनवलेलं खूप अप्रतिम जेवण बनवलेलं माझ्या सासूसारखं. पण त्यांनी आहे ना शेवटला मला ना कोळंबी राईस दिला. हिने सांगायचं ना की तो खात नाही, म्हणजे मी खात नाही. मी तसाचा तसा तो ठेवावा लागला मला. मी 2 घास खाल्ले, प्रयत्न केला, बोललो आता पाहुण्यांकडे आलो आहे खाऊ.
पण मला तो गेलाच नाही कारण मला नाही आवडत कोळंबी. हिने सांगायला पाहिजे होतं ना, ते काय बोलले असतील, पोराला मस्ती आली बोलले असतील. गाईज कोळंबी कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडते, पण ह्याला नाही आवडत मला काय माहित. म्हणजे मला माहित होतं पण मी सांगायला विसरले. हा, हिने सांगायला हवं होतं. ए 500 ए 200 तर सदानंद दादा आपल्यासोबत आहेत आणि सदा सी फूड असं त्यांचं इथे स्टॉल आहे मच्छीचा. तर आपण त्यांना इन्फॉर्मेशन विचारूया ह्या फिश मार्केटबद्दल. तर तुम्ही आम्हाला थोडं इन्फॉर्मेशन द्याल आमच्या ऑडियन्ससाठी. बोला ना. तर तुमचं पहिले अभिनंदन. हे मार्केट आपलं 5 वाजता चालू होतं संध्याकाळी. ओके. आणि अनलिमिटेड म्हणजे जशी मच्छी येईल ना त्या पद्धतीने मार्केट पुढे चालतं आणि त्या पद्धतीने सगळं इथून हा होलसेल मार्केट आहे. मग इथून होलसेल मार्केटचा इथून मग रिटेलला ते लोक पुढे या सगळे घेणारे लोक आहेत ते पुढे घेऊन जातात आणि रिटेलला विकतात. म्हणजे कुठून येते मच्छी सगळ्या चारी बाजून येते. म्हणजे संपूर्ण जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीला जेवढ्या बोटी आहेत सगळ्याकडून मच्छी येते आणि प्रत्येक ठिकाणून प्रत्येकाची वेगळी वेगळी फिशिंगची पद्धत आहे. त्या फिशिंगच्या पद्धतीने इथे या मार्केटला मच्छी घेऊन येतात. आणि म्हणजे बोटीवरून इथे डायरेक्ट उतरवली जाते का मध्ये बोटीवरून पण डायरेक्ट उतरवली जाते. व्हेकल म्हणजे टेम्पोनी, मोठ्या टेम्पो, छोटे टेम्पो आणि ते लोक आयसिंग करून बर्फ वगैरे मारून आणि कॅरेटमध्ये घेऊन येतात. अशा पद्धतीने पण मासली विकली जाते आणि ते कॅरेटनीच मासली विकली जाते. जेवढ्या तुम्हाला पोस्टर्समध्ये फिश व्हरायटी दिसतात तेवढ्या व्हरायटी इकडे येतात. आणि तुम्हाला तुमची सगळ्यात फेवरेट मच्छी कोणती आहे? आता फेवरेट मच्छी म्हणजे घोळ. घोळ ज्या पद्धतीने जो मारणारा आहे, जसा शेतकरी असतो तसा आमचा फिशरमॅन आहे. जो मारणारा त्याला घोळ लागल्यानंतर त्याला त्याच्यातून जे प्रॉफिट होतं किंवा त्याच्यातून त्याला जी लॉटरी लागते त्या पद्धतीने त्याचं विचारायचं कोणाचं कर्ज असेल काय असेल त्याच्यातून तो मुक्त होतो आणि तो थोडासा सुजलाम सुफलाम होतो अशा पद्धतीने. ओके. तर थँक्यू, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. आणि परत एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. या भाऊ ताई घ्या, बर्फाची नाही आहे ताजे. ये 2000 रुपया 1500 में देते. अभी तुम्हें भाव करो कितना देने का. टूल है, खाने में एकदम मस्त लगते. ही शिंपे आहे. मी नायगाववरून बोलते. आम्ही गेलेले आहेत शिंपल्या पकडायला. शिंपल्या पकडायला आम्ही आमच्या खाडीवरून समुद्र आतमध्ये गेलेलो. वालूमधून आम्हाला हे सापडलं. आता हे बघा, ह्याच्यातून गोला निघेल. हे फोडलं का ह्याच्यातून गोला निघतो. ह्याचा रस्सा बनवायचा आणि ह्याचा आपलं ओलं नारळाचं वाटणं वाटून ह्याच्यामध्ये मटणासारखी आंबट बनवायचं. तुम्ही रस्सा बोलता, आम्ही आंबट बोलतो ह्याला. आणि ते रोटीने खायचं, कोली रोटी एकदम टेस्टी असते. आला तर आमच्या नायगाव, वसई नायगावला येऊन मार्केटची शोभा वाढवा आणि फ्रेश मच्छी घेऊन जा. मला असं वाटतंय आता की जी आम्ही सुरमई घेतली ती कधी घरी जाऊन तळते आणि खाते. गाईज जर चांगली बनवली तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच. पण हिच्यापेक्षा माझी सासू खतरनाक जेवण बनवतात, स्पेशली नॉनव्हेज. आणि माझी पण सासू एकदम खतरनाक जेवण बनवतात. जा माहेरी जा. आणि मग मी संडे पकडून हिला घ्यायला जातो गुपचूप. म्हणजे संडेला कसं नॉनव्हेज असतं, काय मिळालं तर थोडंसं चविष्ट थोडंसं. गाईज चला तर मग ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय गाईज.